महाराष्ट्र में धनगर समाज ने एसटी कैटेगरी के आरक्षण की मांग की है। हमारे साथ अशोकराव बेरगुड़े हैं, उनसे हम बात करते हैं। अशोकराव बेरगुड़े, अभी फ़िलहाल में धनगर समाज महाराष्ट्र में एसटी कैटेगरी के आरक्षण की मांग कर रहा है, उस बारे में आपका क्या बोलना है? सर्वप्रथम माझा सर्व समाजाला जय शिवराय, जय मल्हार। महाराष्ट्रामध्ये आपल्या जालन्यामध्ये दीपक भाऊ बोराडे यांचं जे धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्याचं जो उपोषण चालू आहे, हे एकदम संविधानिक पद्धतीनं शांततेच्या माध्यमातून आहे। माझं असं म्हणणं आहे की धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण भेटलं पाहिजे। सन्माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनीही आतापर्यंत जेवढे आंदोलनं केले हे शांततेच्या, संयमाच्या आणि सर्व चौकटीमध्ये, कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारे आंदोलन केलेले आहेत। परंतु विषय असा आहे की काही धनगर समाजामधले स्वतःला स्वयंघोषित जे नेते आहेत, लक्ष्मणराव हाके असतील, पवन करवरकर असेल, हे लोक दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करायलेत। आणि काय होईल, यांची जी उद्रेकाची भावना आहे, उद्रेकाच्या भावनेमुळं, उद्रेकाच्या भाषेमुळं गावाखेड्यातला जो धनगर समाज आहे, मराठा समाज आहे किंवा इतर समाज आहेत, यांच्यामध्ये तेढ निर्माण होईल। पण मी खरोखर काल हे बघा, जो एखादा इमानदार योद्धा असतो त्याच्या मागे समाज उभा असतो। काल मी धनगर समाजाचे दीपक भाऊ बोराडे यांनी जी मोठ्या संख्येने जी समाज बोलवला होता ना, तो माणूस व्यक्ती इमानदार आहे। माझी सर्व ओबीसी बांधवांना विनंती राहील की कुठल्याच आलतू फालतू नेत्याच्या मागं पळू नका। दीपक भाऊ बोराडे यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वाच्या मागं, इमानदार माणसाच्या पाठीमागं तुम्ही सर्वांनी जर उभं राहिले तर निश्चित सरकारला याची दखल घ्यावी लागेल। आणि सरकारनं दखल घेतल्याच्या नंतर 1001% सांगतो तुम्हाला, एसटी प्रवर्गातून तुम्हाला आरक्षण भेटन। पण कधी? ह्या इमानदार माणसाच्या पाठीमागं राहिली। तुम्ही जर उगटच जे, मला भाषा वापरायची नाही आणि करायचं नाही, तेढ निर्माण करण्याची भाषा वापरायची नाही, उगच जर तुम्ही अशा बेभान वक्तव्य करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे राहतात, अहो ज्या माणसानं स्वतःचं घरावर तुळशीपत्र ठेवले दीपक भाऊ बोराडेनं, त्या माणसाचे कालचे वक्तव्य बघा कसे आहेत, संविधानिक पद्धतीने आहेत, न्यायिक पद्धतीने आहेत आणि एकदम सुसज्ज कायद्याच्या मार्गाने आहेत। आता विषय असा आहे, समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची भाषा कोणती? मराठा समाजाचं आरक्षण कॅन्सल करा। अरे कोणती भाषा करताय तुम्ही? सरकार आहे, तुम्ही कायदा आहे? कुठल्या आधारावरती तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण कॅन्सल करा म्हणता? तुम्ही का मराठा समाजाला दोषी समजता? काय बिघडलं तो? अहो जो मराठा समाज 12 बलुतेदाराला सोबत घेऊन चालणारा समाज आहे, पहिल्यापासून मराठा समाजानं ह्या समाजाला सोबत घेऊन चाललेला समाज आहे, सर्व समाजाला। आणि आम्ही असं काय केले की तुम्ही मराठा समाजाच्या विरोधामध्ये द्वेषाची भावना निर्माण करता? उलट आमची प्रमुख मागणी अशी आहे, जर तुम्ही दीपक भाऊ बोराडे ज्या पद्धतीने चालतात, दीपक भाऊ बोराडे ज्या पद्धतीने वक्तव्य करतात, तेवढ्या संविधानिक पद्धतीने चालले तर आम्ही तुमच्यासोबत येऊ ना। धनगर समाजाचा भाऊ बांधव आहे आमचा, धनगर बांधव आहे, माळी बांधव आहे। माळी बांधवांनाही विनंती, हे जेवढ्या ओबीसीमधल्या जाती येतात, सूक्ष्म जाती येतात, सर्वांना विनंती आहे, इमानदार माणसाच्या पाठीमागं राहा। उगाच बेईमान कुत्र्याच्या मागं हिंडून फायदा आहे का? जो समाजात तेढ निर्माण करतो अशा माणसाच्या पाठीमागं हिंडून फायदा आहे का तुमचा? तर नाही। तुम्हाला इमानदार, प्रामाणिक आणि समाजासाठी एकनिष्ठ असणाऱ्या माणसाच्या पाठीमागं उभं राहावं लागणार आहे। जो माणूस पैसे घेऊन दलाली करून 2 दिवसामध्ये फिरतो, समाजामध्ये तेढ निर्माण करतो, समाजावर बोलतो, अशा लोकांना तुम्ही पाठिंबा देता? महाराष्ट्र तुम्हाला चिघळायचं आहे का? महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जाळपोळ करायची का? हे बघा, मी एक मराठा आहे, मला माझ्या जातीचा अभिमान आहे, मला गर्व असला पाहिजे माझ्या जातीचा। पण माझा जो मराठा समाजाचा जो नेता आहे, माझा जो मराठा समाजाचा मनोजदादा जरांगे पाटील आहेत, यांनी एकदम संविधानिक पद्धतीने घेतलं, शांततेत घेतलं। त्यानं जाळपोळ केली असती, धरा रे उद्रेक केला असता तर भेटलं असतं का? नसतं भेटलं। हे बघा, शासनालाही झुकावं लागतं। दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, धनगर समाजाला सुद्धा एसटीतून आरक्षण भेटणार आहे, पण कोणत्या नेता त्याचा प्रामाणिक आहे? दीपक भाऊ बोराडे। अहो आज तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात हजारो पोरांचे स्टेटस आहे दीपक भाऊचे, मग आम्ही धनगर दोषी आहेत का? तर नाही, हे समाजामध्ये तेढ निर्माण करायलेत।
मला घ्यायचं नव्हतं, पण आता घ्यावं लागेल की ते राहत नाही पोटामध्ये. आता छगन भुजबळसारखा संविधानिक पदावर बसलेला माणूस आहे, समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतो, बसायचा अधिकार नाही त्यांना त्या पदावरती. तुम्हाला जर एकदा अजित पवार उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे कान टोचले, तुम्हाला जर ह्याच्या व्यतिरिक्त संविधानिक पदाच्या व्यतिरिक्त जर दुसरे कामं सुचत असेल तर पद खाली करा, तरी तुमच्या लक्षात येत नाही. म्हणजे तुम्हाला पदही नाही सोडायचं, सत्ताही भोगायची आणि एका विशिष्ट जातीचं तुंतून वाजवायचं. म्हणून माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे, हे जे समाजकंटक जे कुत्रे हिंडायलेत, द्वेष निर्माण करायलेत, अशा कुत्र्यांच्या मागं पळू नका. प्रामाणिकपणाने सांगतो, आजही धनगर समाज, मराठा समाज एक आहे. एका गुणागोविंदाने खेड्यापाड्यात आम्ही नांदतो, राहतो, एकुमाकाचे देवाणघेवाणे. आणि उगाचच जे विकाऊ नेते तयार झाले स्वयंघोषित, अशा लोकांचं ऐकायचं आणि काहीतरी समाजाला नाव ठेवायचे. म्हणून माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे की दीपक मनोजदादा जरांगे पाटील, दीपक भाऊ बोराडे पाटील, ज्यांचं जे आता जालन्यामध्ये उपोषण चालू आहे, हा प्रामाणिक माणूस आहे. त्या माणसाच्या पाठीमागे एकजुटीनं जर सगळे राहिले, एका विचारानं राहिले, तर नक्कीच तुम्हाला मुंबईवारी ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्ही सोबत येऊ. गावगाड्यातला विषय, हा गावाखेड्यातला माणसं आहेत, आपण एकजुटीनं राहणारे माणसं आहेत. पुन्हा आणि शेवटची कळकळीची विनंती करायची, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राहतो, सरकारही तुमच्या पुढं झुकन. फक्त दीपक भाऊ बोराडे यांना तुम्ही काय करा, इमानदार माणूस आहे, जातीसाठी लढतोय, त्याचे कालचे शब्द ऐकले, त्याची मुलाखत ऐकली, खरंच त्या माणसाच्या पाठीमागं ठामपणे उभा राहा. आमच्या मराठा समाजाचा, धनगर समाजाला पाठिंबा आहे. एवढंच बोलतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय मल्हार.